क्वेश्चन करता ते पेडण्याचे तुमचे पत्रकार भियानात. पेडण्याचे पत्रकार कोणाकूय क्वेश्चन करपाक शकता. हे गोय बरे खंयसर एक तेंचें नांव घाल्लें आसा आनी हेच्या खातीर म्हाका दिसता पयलीं तेंचे खातीर एक जोरदार ताळयो मारा तेंच्या खातीर. आनी हे जे तुमी करतात ते लोकां खातीर आसा. हांव आमच्या सगळ्यांच्या वतीन तुमचे आभार मानता. गोयच्या वतीन आभार मानता. जे जनरल पब्लीक आसा तेंच्या वतीन तुमचे आभार मानता. कारण आयज जे तुमी करतात तेची खरीच गरज आसा. कारण आवाज जर ना कोणी केलो जाल्यार जे कितें घडटा ते लोकां मेरेन पावचें ना. आनी तेच्या खातीर तुमचे परत एकदा आभार मानता. तर असे पत्रकार जर आमकां मेळ्ळात म्हणूनच आमचो मेळ्ळ्या सुद्दां मेळ्ळा तर तेका लागून आमचे खंय तरी आमची न्यूज जी वचप न्हय तशी आमकां लोकांक वचप अशी मेळटा. लोकांक जाय तशी मेळटा. ती अशीच तेंच्यांनी बरी दवरचे. काय गोष्टी आसा ते थोड्यांक वायट दिसता. बऱ्या गोष्टी करतना वायटय घेवची पडटा उतरां किंवा वायटय आयकचाय पडटा. वायट करतना वायट आयकचाय पडटा किंवा ते थोडे लोक बरो म्हणटात. पण म्हज्या हिशोबान आमच्या पेडण्यातले पत्रकारांक खरोच वालो दिता की आमच्या हातीन मुद्दाचो उलोवपाक आसलो पण मुद्दाम नाल्यार न्यूज हायलायट जाल्या पण मुद्दाम नाल्यार परतून न्यूज बघा की मुख्यमंत्र्याक सुद्दां न्यूज दिवपाक लागल्यार म्हाका दिसता विचारना सोडूंक ना. आमदाराक सुद्दां सोडूंक ना. मंत्र्याक सोडूंक ना. खंय लेट जालो जाल्यार आतां लेट कित्याक ना विचारल्यार सोडूंक ना. हालींच म्हाका दिसता आमचो पार्टी प्रेसिडेंट येयलो तेन्ना ताका विचारला की तुमकां टायमाचो बंधन मेळ्ळा म्हणून. खरोच योग्य आसा. कारण आमचे लोक उपस्थित असतात तांकांय त्रास जाता किंवा आनी बाकीचे पत्रकारी असतात ते वयचो आसता तर ते प्रश्न विचारून तांकांय जागे करून दवरता जागे करून दिता. तर अशी जे तुमी पत्रकारिता करता ती बरी दवरची आनी आमच्या लोकांक न्याय जो दिवचो न्याय मेळटा तो तुमच्या फाटल्यान मेळटा आनी तो तुमच्या कडल्यान मेळत आसा. तर असो तुमी काम करीत रावा आनी तुमचा नांव वयर काडा. पावस असो वत असो कितें असो ते खंयच्याय वेळाचेर आमी तांकां उलो मारतात त्या वेळाचेर ते हजर आसतात. काही विरोधन आसल्या कारणान खुबशे त्रास आमकां सोंसचे पडटा. आयज सुद्दां हो सुवाळो आयोजन केला नारायण म्हाका विचारलें गडबडीन तरी कितें केलो काय म्हणून जावन जालो सगळ्यांचें जावन गेला आमी काडयो की हो आमचो ल्हानशे सुवाळो आसा हो मानून घेवपाचो की अशेंच नारायण तुमचे उलयल्लो आसा म्हाका वेगवेगळी सांगलेलें आसा. अशेंच तुमचें सहकार्य आमकां आसतलें अशी अपेक्षा करता. हांव त्यांच्या कार्याक सदांच तांकां पयलीं अभिनंदन करता. कारण तांच्यांनी बरेचशे इशू असे घेतात ते की जे इशू सर्वसाधारण लोकांच्या नदरेन नासता पण तांकां खबर आसता की खंयसर कितें जालां कोण खंय कसो वयता आनी ते इशू घेतल्या उपरांत ते कशें सॉल्व करून वचप हे तेंचे कडल्यान शिकपाक मेळटा. ते बरेच पैकी ते घेवन वयतात बरें करतात. हे अशीं जी कामां आसा हे आयज म्हाका दिसता गोंयांत आमचे पेडण्याचे जितके पत्रकार फुडें आसात तशें आमकां खंयच अशें दिसना की इशू खंय कोण आनी दुसरे कडल्यान खंय वयता अशें. हांव तेचें खरेंच अभिनंदन करता. तेंच्या ह्या कार्याक शुभेच्छा दिता. तेंच्या कडल्यान अशीच पत्रकारिता निस्वार्थीपणान जावची अशें मागता. ज्या टायमार आयज लोकांचेर अन्याय जाता ज्या टायमार आयज कितें लोक त्रासान आसतात त्या टायमार ताका वाजा फोडपाचें काम हे सोशल मिडिया वा मिडिया करता. ते आयज आमच्या गांवांत जनरल सेक्रेटरी मॅडम फर्नांडिसान सांगल्या प्रमाणे ते हर जाग्यार ते धांवतात. दीस म्हणना रात म्हणना पावस म्हणना ऊन म्हणना अशें तरेन ते सगळ्याक धांव घेतात आनी आयज तांकां न्याय दिवपाक लागून आयज त्या विशयाक वाचा फोडटात आनी खंय तरी सरकाराचेर आयज दबाव हाडून आयज ते काम खंय तरी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करपाक मदत करतात. आयज सरकारा कडल्यान वायटपणां सुद्दां ते घेतात. सरकाराच्या विरोधान सुद्दां वयतात. हे सगळे तांकां फेस करचें लागता. पूण एक पत्रकार दीस म्हणून तेंचो ह्यो जो आयज आसा आयज ते दिसाचो उगडास करपाक लागून आमी मागीर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीन आयज हांगासर तेंचो एक सन्मान आयोजीत केला. तेंच्यांनी वेळोवेळी आमकां साथ दिली. जे कितें आमी विशय हातीन घेतले ते विशय तेंच्यांनी आयज संबंद गोंयभर पावोवपाचे प्रयत्न केले. तेंच्यांनी पावयले. खंय तरी आमकां वेळोवेळी तेंची सदोतीत आमकां हेच्याय पयलीं साथ मेळ्ळी. आतांय तेंची आमकां साथ मेळटा. ज्या ठिकाणी कसले उत्सवाचे कार्यक्रम असो
सांगीतिक कार्यक्रम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कोणाचे मरणोत्तर किंवा असलो ॲक्सिडंट जावं तुम्ही थंय प्रामुख्यान हजर रावतात आणि हो जो विषय आसा प्रत्येक गांवाचो किंवा प्रत्येक वाड्या वयलो समज तो गोवाभर तुम्ही हो न्यूज किंवा तुम्ही गोंयाभर पसरतात आणि लोकांपर्यंत तुम्ही पोहोचयतात त्याबद्दल मांद्रे ब्लॉगाच्या वतीन हांव तुमचे अत्यंत आम्ही आभार व्यक्त करता. आमचो चवथो स्तंभ असल्यामुळे आमचं सगळ्यांचें लक्ष आसतलो तुम्ही तुमचे काम बऱ्या पद्धतीन करचे आणि ह्या समाजात जे तुम्ही आयज आसा थंयच्यान वयर वयचे अशी आमची अपेक्षा. म्हणजे प्रत्येकाने जर वयर जर गेलो जाल्यार खऱ्या अर्थान पेडणे तालुका आमचो खऱ्या अर्थान वयर येतलो आणि ते करच्या खातीर तुमी सगळे जाण हांगा जे जमल्यात तांचे तुमची ड्युटी करात, आमी आमच्या पद्दतीन आमची ड्युटी करतात. दोनूय हाताक हात जर घालून जर गेले फुडें जाल्यार पेडणे तालुक्याचो विकास करपाक कोणूच कमी पडचो ना अशें तरी म्हाका दिसता. आम्हालाच माहिती नसतं आम्ही कुठे आहोत, कुठे जाणार, तर कुणालाच असं माहिती नसतं की पुढे काय करायला पाहिजे. आमची घरची आणि आमची ताटातूट इतकी असते की तुम्हाला न सांगलेली बरी. तर कारण काय होतं म्हणजे मला एकदा माझ्या बॉसने विचारलेलं, अरे तू लेट का येतो? तर मी म्हटलं मला मुलं आहेत, त्यांना वेळ द्यायला माझ्याकडे नाही. कारण ज्यावेळी मी उठतो त्यावेळी खूपच लेट झालेला असतो आणि ज्यावेळी ती उठते त्यावेळी आम्ही झोपलेले असतो आणि रात्री ज्यावेळी आम्ही येतो त्यावेळी ती झोपलेली असते. म्हणजे आमचा हा वार्तालाप म्हणतो आम्ही, म्हणजे त्यांच्याबरोबर बोलणं, आमच्या फॅमिलीबरोबर शेअर करणं हे खूप कठीणच असतं. कारण काय अशी सुद्धा परिस्थिती होती की कधी कधी आम्ही आमचा संसार आम्ही संसारावर लक्ष देत नसतो आणि त्या कारणाने आमची ताटातूट ही लोकांना कोणाला कळत नाही. आम्ही दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो पण आमचे प्रॉब्लेम तिथेच असतात.